नाही सांगणार, पण आपण आज थोडक्यात वाचलो. एक लक्षात ठेवा, तो माणूस काय शांत बसणार नाही. तो या ना त्या प्रकारे तुमचा माग काढण्याचा प्रयत्न करेल. साहेब, तो लय वाईट माणूस आहे. माझा काय बी दोष नसताना मला माझ्या कुटुंबापासून त्यानंच तोडलंय. त्याच्यामुळेच हे सगळं भोगतोय मी. बघा, तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो. तुम्ही बरोबर आहात की चुकीचा आहात यांनी मला काहीच फरक पडत नाही. ही माझी ड्युटी आहे. पेरोलवरच्या व्यक्तीच्या कंडक्टवर लक्ष ठेवणं ही माझी ड्युटी आहे. तुमच्या जीवाला धोका होऊ नये हे पाहणं माझं काम आहे. साहेब, तुम्ही मला पुण्यांदा जेलमध्ये तर नाही ना पाठवणार? तर तुम्ही नियमात आहात तोपर्यंत नाही, पण तुम्ही बाहेर राहणं तुमच्यासाठी धोकादायक आहे. आपण एक असं काम करूया का, तुम्ही इकडे येऊच नका. तुमची हजेरी घेण्यासाठी मी तिकडे येतो. साहेब, लय उपकार होतील तुमचे. डॅडी, तू जेलर किती माजूर आहे बघा की. तो चक्क तुम्हाला नाही म्हटला, डॅडीला. त्या आमच्यावर असल्या फालतू लोकांचा मास सहन करण्याची आली ते तुझ्यासारख्याला काम सांगितलं म्हणून. एक बाई सापडा ना तुला. वेळेस नीट काम केलं असतंच तर आज अशा बेका मागायला लागल्या नसत्या आम्हाला. दीड दमडीचा जेलर आम्हाला कायद्याच्या पट्ट्या पडवतो ना, आम्हाला गप गुमान ऐकून घ्यायला लागते. नाही त्याच्या नाकावर टिचून त्या आशाचा बंदोबस्त केला. नावाचा जालिंदर निंबाळकर नाही. ताई, सगळ्यात आधी त्या माणसापासून लपून आणि सुरक्षित राहण्यासाठी चांगली जागा बघा. आता या गावात अशी जागा हाय, अशी एकच जागा आहे तिथं ती जाऊ शकते. खजिना. त्या आशाकडे लिंगोबा असणार आणि ती तिच्या पोरांकडे जायच्या आधी खजिन्याजवळ जाणार. ए छत्री, खजिन्यावर लक्ष ठेव. त्या आशा आता आपल्याला तिथंच सापडणार. मी गावाच्या मंदिरात राहू शकते. ती सुरक्षित जागा आहे. मी आज रात्रीच मंदिरात जाते. चल. येते साहेब. काय चाललंय सगळं? हा, बंद कर सगळं. अगं विनाकारण आजारी पडशील अशानी. चल बरं घरात. अहो नाना, पण अजून 20 कळशा बाकी आहेत. अशा व्रत अर्धवट राहील. अगं अशा व्रता पाहिजे ना, जीवाचा खेळ झालेला नकोय मला. धनू, अगं सकाळपासून पोटात अन्नाचा एक कण नाही तुझ्या. चल बरं आत. नको नाना, हो देवाचं व्रत आहे. आपल्या घराची परंपरा आहे. थोडा मोठ्यांचा विश्वास आहे आणि मी जे काय करते ते माझ्याच संसारासाठी करते ना. नाना, मला आत्यांचा मान राखू दे. करू दे मला हे व्रत पूर्ण.
आणि देव आहे की तो घेईल माझी काळजी. मला माहितीये तुम्हाला माझी लई काळजी वाटते, पण ना अजून 20च कळशा बाकी आहेत. त्या झाल्या ना की आपण समजे मिळून जेऊ. मी आलेच. हे सगळं बघत बसण्यापेक्षा घरात नसलेलं बरं. सगळं उरकलं की मी येतो. जातो मी. हा इन्स्पेक्टर. नमस्कार. तुम्ही सांगितलेल्या पानपोईचं काम रस्त्यावर सुरू करून आलोय. उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल. तेच सांगायला आलो होतो. चालते. मॅडम, तुम्हाला इथे पाहून बरं वाटलं नाही? म्हणजे तुमच्या दोघांमधील गैरसमज मिटलेत वाटतं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही, गैरसमज असं काही नाहीये, पण असू दे असू दे. पहिल्यांदा मॅडम तुमच्याविषयी जे काही बोलल्या ते ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं. मॅडम तुमच्या विरोधात FIR दाखल करणार होते, कारण त्यांच्या घरात पैशाची चोरी झाली आणि त्याचा संशय तुमच्यावर. काय? हो, थोडी तिडकी नाही, 5 लाख रुपये चोरी केल्याचा संशय आहे.